हे करणाऱ्या बुवानी आमच्या सारख्यांका तत्वज्ञान सांगायची गरज नाही. बुवा बोलाक मागा किती येता अरे दुरे करण्याची वेळ तुमच्यावर येईल. त्याच्यामुळे तुम्ही काय आमका तत्वज्ञान शिकवतालास आमचा जरा भूतकाळ तपासून बघा. सन्माननीय परेश सावंत यांच्याकडून 251 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. एक दोन मुद्दे फक्त क्लिअर करतो, एवढा वेळ नाही. उद्या रांगणागडाच्या बाजूला बुवा तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. तुम्हाला ते गाव माहितीच नसणार कारण तुम्ही 25 वर्षात 20 बाऱ्या केल्या नसतील असा माझा अंदाज आहे. आम्ही महिन्याला 25 करतो. असो, मी काय मोठेपणा सांगत नाही, पण 1.5 तास मगाशी तुम्ही लोकांना खोटं सांगितलात की लोकेबुवानी 1.5 तास गजर केला. युट्यूबवाले इथे साक्ष आहेत. 55 मिनिटं बुवा मगाशी माझा गजर झाला आणि आता तुम्ही 1 तास 25 मिनिटं गजर केला. अर्थात तुमचा दोष नाही, कार्यक्रम नसल्यामुळे तुमचा आता वाकाचाच लागता. काही कोण बोलवताला काय बोलवणार तुमच्याकडे? हा काय बुवा तुम्ही सांगता सुताराची शाळा आणि ही काय येडागाबाळ्याची शाळा. सुरुवात करा माईक चालू करा आणि 9 मात्रापासून माझ्या बरोबर बघूया किती मात्रा तुमच्याकडे हत्ते. हो त्रिताल, आज तुमका एवढ्या पवित्र स्थानामध्ये त्या शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या वाडीन आणल्या. तुम्ही साधं त्रिताल घेतलास. आज अपेक्षा होती तुमच्याकडून काहीतरी 8 तालातला ऐकण्याची. तो एवढं आमच्या विशाल जो विद्यार्थी खूप जवळून मी त्यांना बघितलेले असं ह्या मुलांका समजला. विशालकडे चौकशी करा. आणि तुम्ही काय त्रिताल आपण खकडे होता काय होता तुमका माहिती. तुम्ही आमका भजना शिकवतास. हा आणि बुवा रामदेव बाबांचा मी बोललेच नाही वाक्य, पुन्हा एकदा सांगतोय. रामदेव बाबा नाही, आसाराम बापूंचा बोलले. रामदेव बाबांचा खूप योगदान आपल्या देशासाठी तुमका माहिती नसत. त्याच्यामुळे काहीतरी उगाच कधीतरी बारी असल्यामुळे तुमचा तो विषय होता. ती पण ओळखीमुळे. एक विशाल आपला स्वप्नील मेस्त्री हे नाव नाहीये बुवा, तो फक्त एक ओळखीमुळे कोण ना कोण असे बोलवतो. जरा चौकशी करा. हा उगाच उचलले की टाळ्याक लावू नको. तुमच्यासारखे बुवा या क्षेत्रात यायला पाहिजे बुवा. का तर तुम्ही भजन बरं करताय, आम्ही नाकारतच नाही. पण जर काय चारकाण लावलाच ना लोकांना नको असते वेळी हय म्हणून या चाललं. ह्या कुडाळ तालुक्यात चालत यांकाच जरा विचारा. एवढा चारकाण उचलून बाहेर फेकून देते अर्ध्या पाऊण तासाच्या वर गजर घेतला तर. स्वीट अँड शॉर्ट. आणि तो तुमचं नाहीला जा, तुमचा दोष नाही तो. त्याच्यानंतर दुसरा विषय तुमचं काय तुमका बोलायचं ताच कळत नाही. आम्ही काहीतरी जाग्यावर येण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही का बिघडवतास. आता तुमच्यावर काय कारवाई होतली? कारवाई होणारच, हा माझा शब्द आहे. कारवाई तुमच्यावर होणार म्हणजे होणार. 1.5 तास गजर करायला नाही बुवा, जास्तीत जास्त 1 तास. ती पण फरमाईश असेल तरच गाणी म्हणायची आहेत, फरमाईश शिवाय नाही. तरी पण ठीक आहे, तुमचं नाहीलाच. आमच्या परशुराम मोहन गजरा भजन नो मेरे फॅशन. चिंतामणींचं नाव सांगता तुम्ही. लवलेश तर या नाही तुमच्याकडे. लवलेश तर या काय सांगा. तुमचं विनोद चव्हाण भजन करता येते ऐका. आज चिंतामणींचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या विनोद चव्हाण भावाने लिहिलं. लक्षात ठेवा. मला अपेक्षा होती तुमच्याकडून व आपण ज्या पट्टीमध्ये शिकतो ना, तुम्ही मगाशी मोठेपणात सांगितलं ही सुताराची शाळा. हा सुताराची शाळा म्हटल्यावर सुताराच्या शाळेप्रमाणे वागलं पाहिजे आपण. मळा अंगुराचा सुताराच्या शाळेत नाही होता. हे तुम्हीच हल्लीचे हे ज्यांच्याकडे धोंडे माती काय नसतात त्यांना मळा अंगुराचाच म्हणाचा लागतो. आमका शिकू नको. त्याच्यात आमचा आता पिकला आम्ही आता हे काळे करतो. हा बाबा कधीतरी मिळतं तर समाधान. पोलीस तू घेका म्हणतात. आणि माझा दुसरा विषय, मी काय मगाशी त्या गजराच्या सुरुवातीला म्हटलं, 2च बुवा इथे भाजले, बाकी ज्यांनी कोले सुख घेतलं ते तुमच्यासारखे. सगळ्या बुवांका कोले म्हटलं. बुवा जरा नीट ऐका आम्ही काय बोलतो. आणि काय करताले माझा जे आमका कुत्रे वागता म्हणतात
त्यांना परत युट्यूबच्या माध्यमातून सांगते, त्यांकाच म्हटलंय मी. आणि तुम्ही जर म्हणत असाल किंवा तुमच्या मनात असाल तर तुमका म्हटलं तरी झालं, माझी कंप्लेंट करा. एवढे आम्ही असो त्या क्षेत्रात, आमची सुद्धा ओळखी निर्माण झालेल्या संपूर्ण महाराष्ट्रात. ऐका, म्हणून आमच्या परशुराम बुवांनी त्या वेळात येऊन ठेवलेले, त्यांना माहिती होता सुताराच्या शाळेत असे कोणतरी असतले पुरे सुख घेणारे. हे भजन नो मेरे फॅशन, भजन नो मेरे फॅशन. एका 25 वर्षाचा योगदान, हे झाला एका 25 वर्षाचा योगदान म्हणतो. स्वर आजूबाजूक जाता काय बघ. हा म्हणून सांगते ते शिंदे साहेब होत म्हणून तुमचा भजन आबुवा. त्यांना 2 महिने राजा देवा, मग तुमका कळा तुम्ही खय असते. चला स्वरात जरा ठेवा, सगळा स्वरात ठेवा. भजन नो मेरे फॅशन, भजन नो मेरे फॅशन, भजन नो मेरे फॅशन, भजन नो मेरे फॅशन. काळ नवे खुळखुळा, भगवान नवे बेंड बाजा. काळ नवे खुळखुळा, भगवान नवे बेंड बाजा. काल सुर नवे तुंतुन तुंतुन तुंतुन. हे भजन नो मेरे फॅशन, भजन नो मेरे फॅशन, भजन नो मेरे फॅशन. संतांच्या भंगाला तिने माझ्या चाली द्याला, संतांच्या भंगाला तिने माझ्या चाली द्याला, संतांच्या भंगाला तिने माझ्या चाली द्याला. रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला, रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला, रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला. अभंगाची करुणी माती मुवाची कलका आलवीती, अभंगाची करुणी माती मुवाची कलका आलवीती, अभंगाची करुणी माती मुवाची कलका आलवीती. अर्थाचा अनर्थ करुण करुण करुण. भजन नो मेरे फॅशन, भजन नो मेरे फॅशन, भजन नो मेरे फॅशन. काल सुर नवे तुंतुण तुंतुण तुंतुण. भजन नो मेरे फॅशन, भजन नो मेरे फॅशन, भजन नो मेरे फॅशन. त्या नियमावलीमध्ये जर वाचला असाल तर पहिला मुद्दा हा आहे लेडीज जेंट्स डबलवारी बंद. दुसरा मुद्दा असा आहे 20 ते 25 मिनिटांमध्ये नोटेशन सहित प्रार्थनेसहित रुपावली आटपायची. आणि तिसरा मुद्दा असा आहे समोरच्या बुवाला अरे तुरे करायचं नाही. हा जरा भान ठेवा, कार्यक्रम मिळण्यासाठी हापापल्यासारखे करू नका. तू नाही तसं बोलावणार, तेवढा परफॉर्मन्स नाही आहे तुमचा. हा बाबा, बाकी तुमच्यावर आमचं राग नाही काय नाही, फक्त टायमिंगचा बंधन ठेवा. तुम्ही कार्यक्रम नसल्यामुळे 1.5-2 तास काढताच ठीक आहे, पण आमका कार्यक्रम असतात त्याच्यामुळे थोडासा भान ठेवा टायमिंगचा. जा प्रत्येक गोष्ट टायमिंगवरच होईल, नाहीतर मग फुकट जाता. बाबा जाग्यात घे वासरा. बाकी सभ्यतेनं दिसतो माणूस चांगला असलो म्हणजे झाला नाही. आम्ही 1.5-2 लाकडात भागतलो. हा तुमका मॅक्स लागतली किंवा आमका पपायाचा लाकूड पण चला. ह्या रागात नाही बोलणे, प्रेमान बोलतोय. फक्त टायमिंगचा बंधन ठेवा. जा काय चारकांड लावताच जाता बसून घराकडे काय करा, शिंदेंका घ्या, तुम्ही घ्या आणि तुमची कोरस एक टायमिंग मध्ये सगळा ठेवा. गजर किती मिनिटात दाखवायचा, आपल्याला पहिली व्हरायटी किती मिनिटं दाखवायची आहे, त्याच्यानंतर 15-20 मिनिटात तो गजरातला सगळा भाकड गता लावू होई. जा चारकांड भारूड मनात आता गजरात व मरात ना रोजबारी करणार त्याच्यात.
म्हणून आम्हाला स्टँडर्ड वरून सफेद 2 वर यावं लागलं माऊली. नाही तर आम्ही पण आतापर्यंत स्टँडर्डवरच बोकळत होतो. असे 4 बारी 11 स्टँडर्ड घेऊन आमच्या बरोबर आम्ही 8 केले आहेत. आता आमची मागली. हा लोक लोक कॅकटानच पुढे इलो हा. व्यापारी वाजून नाही इलो हा. चष्मे लावून नाही इलो हा. कळलं का? ओके लोके. उद्या तुमचे मित्र आहेत माझ्या बरोबर 5 आवाज काढणारे. 6वा आवाज नाही त्यांच्याकडे. त्यांचं कशाला बोल. अरे माझे जवळचे मित्र त्यांची हिंमत आम्हाला विचारूची. मित्र तेवढे आमचे रिलेशन. तुमचा कधी आतापर्यंत कधी ऐकला तुमच्याबद्दल वाईट कधी मागून बोललं? एक तरी दाखवा. एक तरी दाखवा. नाही असं नसतं बाळा. अभिजित आणि काय मग अशी वाक्य हमारी बिल्ली हमशे म्या म्हणजे काय? तुमचा मी काय गातय काय चोरलंय काय? या वाक्याचा अर्थ समजता तुमचा? हमारी बिल्ली हमशे म्या याचा अर्थ काय? काय उगाच पैसा आमचे शब्द चोरतास आणि आमच्याच समोर मारतात. येऊन हे इले म्हणून आता लोक बसतोय. सूर्य आणि सरदार आम्हाला काय गुणाची भीती. सूर्य आणि सरदार आम्हाला काय गुणाची भीती. देव देजन धर्मापायी प्राण घेतल हाती. देव देजन धर्मापायी प्राण घेतल हाती. उमगली गुंजाराची रीत. तलवारीची लगीन लागल कडली रीत. घेईल अशी पहाडी साधी. देवदेशन धर्मापायी देवदेशन धर्मापायी. ठीक आहे अभंग घेतो. बुवा तुम्हाला दुखावण्याचा माझा प्रश्न नाही पण भान ठेवा फक्त टायमिंगचं. आणि शक्यतो तुरे करू नका शक्यतो. कारण त्या लेवलला बारी बुवा झाली नाही. तुम्हाला मी अजिबात बुवा दुखावलं नाही. एकही शब्द बुवा माझ्या मुखातून तुम्हाला वाईट गेला तर सांग. आणि तुम्ही अरे दुरे करतास म्हणजे अरे दुरे करण्याएवढं मी काय अवजाव करण्याएवढं महान बुवा नाही. आम्ही पण ताच केला अरे दुरेच केला. आता कुठेतरी शिस्त लावतायत ते आपण लावून घेऊया थोडीशी. बाकी काय नाही. तुम्ही अरे तुरे केल्यावर मी जर तुम्हाला काहीतरी अरे तुरे केलं तर माझ्यासारखं सिंधुदुर्गात बुवा नाही त्या लेवलचं बोलणार. आणि जे बुवा माका अति बोलतात त्यांच्यावर मी काट मारलेली आहे. भजनाशिवाय बोलतात ते. त्याच्यामुळे तुमचं मी आदरच करतोय. पुन्हा एकदा सांगतोय पण शक्यतो लेवल घसरवून घेऊ नका. स्टँडर्ड ठेवा थोडंसं भजनामध्ये. हा बाबा बाकी आय लव्ह यू. पहिला माहिती असताना तर लगीन नाही केलं असते देवा शपथ. मला तुमचे गाल बिल भयंकर आवडते. कलर नाही आवडत पण गाल आवडत. हा किती आहे का आता वाजले किती नाही सेटिंग नाही. माणूस खरोखर चांगला व्हा. एकदा आमच्या मेस्त्री बुवांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. फक्त टायमिंगचं थोडंसं बंधन ठेवा. हा आला आता एवढं बडबडलंय. तुम्ही मागे बसलात आणि बरे सांगतास बडबड. अभंग घेतोय आणि गवळण घेऊन थांबतो. राग मानू नका. हरे 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 ग मा धा मा ली रे धा
सारख्या भाका बाबा तेवढा जमत नाही, तरी पण जास्तीत जास्त सिंधुदुर्गात त्यांच्या बरोबर बसतोय मी, म्हणजे माझी तेवढी विद्वत्ता. हा कालवळी सुताराच्या शाळेत ना आमच्या चिंतामणींचा अभंग तरी म्हणा, म्हणजे वाटत तुम्ही त्यांच्या शाळेत शिकता असते. तुमका धी घेता असो आणखी एक सांगता तो कुडाळात तो बुवा तुझा कायदा दाखव. आमची शाळाची या मला 13 दिवस झाले तरी परशुराम बुवांच्या नोटेशनशिवाय म्हणतलंय नाही, कायदा माझा करून घे असा त्या का सांगितलं. भुरटो हा बुवा एवढं काय घातलेलं नाही, माझ्यामुळे नाव झाला त्याचा. कालवळी विष गेला अमृताचा नाश, ऐसे आभाराची बुद्धी, 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 सत्य आणि गळ्यात चेनी असले काय मोठो असा बुवा काहीतरी म्हणत होते. हे सगळे सप्त्यातले असत. सगळ्यांची किंमत 20 ते 25 रुपये. त्याला तसे आवाज करणारे बुवा
ढोळण घेतो. केलैने मतीन दिनदारे हरी तुका रे ओवा तुका येंगेवर घेऊन मिरवाचा हरी तुका रे हरी तुका लाडू मोदक बदामाची खीर लाडू मोदक बदामाची खीर लाडू मोदक बदामाची खीर वर म्हशीच्या तुपाची धार वर म्हशीच्या तुपाची धार हरी तुका रे हरी तुका मीराबाईच्या ध्यानी मनी मीराबाईच्या ध्यानी मनी मीराबाईच्या ध्यानी मनी दूत देवा एका मुचा चक्रपाणी परशुरामाचा वाटता तुझा भजन करूचा सुतार परशुरामाचा वाटता तुझा भजन करूचा रे हरी तुका रे हरी तुका रे हरी तुका या ठिकाणी खरोखर सांगतोय प्रामाणिकपणे इथल्या मंडळाने या सरदारवाडीतील ग्रामस्थांनी मला आणि आमच्या मंडळीची जी उठाबस केलात आणि आमचा जो सन्मान केलात उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती व्हावी याही पेक्षा मोठमोठे कार्यक्रम आपल्या या सरदारवाडीमध्ये व्हावेत अशी मी इथल्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या मुखातून एखादा विनावाकडा शब्द केला असेल तर आपल्या जिल्ह्यातील भजनी व समजून आपण मला माफ कराल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि आजच्या रात्रीपुरती सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम
सानी बुवाने माका सांगल्यानी चिंतामणी बुवांचा तुझ्याकडे काय नाही असो असा की नाही तर लोकांका माहित तसा मी पण म्हणू शकतो परशुराम बुवांचा तुमच्याकडे धोंडे माते सुद्धा काय नाही पण मी असं म्हणायचंय नाही आवाज परशुराम बुवांसारखं तुमचं लागतच नाही असू दे आणि रवता रवला विषय अरे तुरे करू काय तेवढं काय तुम्ही काय कोण संत तुकाराम किंवा काय जगद्गुरु नाही तो माणूसच आहे येतात त्याच्यात तुम्ही पण माका अरे तुरे केला असत ना आणि 25 वर्षामध्ये बुवा म्हणाक लागले की फक्त 10 बारी केलंय जवळजवळ 50 बारी बुवा माझी युट्यूबवर ते जरा जाऊन तुम्ही बघू शकता आणि ह्या 15 दिवसात बुवा मी 10 बारी केलंय सांगण्याची गरज नाही तुमच्यासारखी मोठेपणा आम्ही कधी केली नाही याक माका आता फक्त पटला आमच्या विनोद बुवांचा सिंधुदुर्गात जर कोण चिडखोर कोण बुवाचा तर लोके बुवा असं आमचे विनोद चव्हाण बुवा म्हणतात मी म्हणत नाही चिडखोर यांचा 1 नंबर जर सिंधुदुर्गात कोण चिडखोर आणि घमेंडी बुवा कोण असतात असा कोण म्हणतात आमचे गुरुबंधू पण लोके बुवा असं ते म्हणतात सत्य परिस्थिती असं माका आता वाटला खरा असू दे सागर दब मग गरे गनिसा पाहू द्या रे मगा विठोबाचे मुख 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 पाहू द्या रे माझा विठोबाचे मुख आणि बुवा कसं आहे एवढं जर आपल्या ती परंपरा चालवची असत तर आपण पण एक पण पिक्चरचा गाणं किंवा दुसरं अजिबात म्हणायचं नाही त्या बुवांची गाणी म्हणायला पाहिजे काला तस्मै न आता थोडासा विरंगुळ्यासाठी बोलावं लागतं काय 4 गाण लावलंय असो पाहू द्या रे माझा 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 विठोबाचे मुख लागली जे भूक डोळा माझा लागली जे भूक डोळा माझा माझा लागली जे भूक डोळा माझा माझा रे माझा पाहू द्या रे माझा विठोबाचे मुख लागली जे भूक डोळा माझा जाई जुई पुष्पे कुंकुनिया माना जाई जुई पुष्पे
डोळ्याचा पालना होत असे, डोळ्याचा पालना होत असे. गवळण नको ना. छोटी वाली म्हणून सिंगल लाईनची म्हणतो गवळण, नाही तर परत म्हणा नको सिस्टम मध्ये करू नाही. हात घेऊन या काठी हात घेऊन या काठी शिकविते श्रीपती, यमुनेची माती खासे का हरी तू खोडी नको करू माझ्या बा, हरी तू खोडी नको करू माझ्या बा, हरी तू खोडी नको करू माझ्या बा. हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती, हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती, यमुनेची माती खासी यमुनेची माती खासी हरी तू थोडी नको करू माझ्या बा. हावनिया धरिला करी बैसविला मांडीवरी, हावनिया धरिला करी बैसविला मांडीवरी, हावनिया धरिला करी बैसविला मांडीवरी, मुख पसरुनी करिया, मुख पसरुनी करिया, हरी तू थोडी नको करू माझ्या बा. विष्णुदास नावा म्हणे मनोनिया जगनी, विष्णुदास नावा म्हणे मनोनिया जगनी, विष्णुदास नावा म्हणे मनोनिया जगनी, विष्णुदास नावा
शेवटची विनवणी संत जनी परिसावे, संत जनी परिसावे, संत जनी परिसावे, मिसळतो न पडावा माझ्या देवा तुम्हासी, माझ्या देवा तुम्हासी, शेवटची विनवणी, शेवटची विनवणी संतजनी परिसावी, परिसावी, आता फार बोलो काही, आता फार बोलो काही, अवघे पायी विभीत, अवघे पायी विभीत, शेवटची विनवणी, शेवटची विनवणी
ठिकाणी नादावडे सरदारवाडी ग्रामस्थ मंडळाचा हा सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम आणि या कार्यक्रम निमित्ताने खानेश्वर प्रसादी भजन मंडळ निवडा स्वतः स्वप्नील सुभाष मेस्त्री आणि माझी सहकारी मंडळी यांना निमंत्रित करून या देवाची सेवा करण्याची बहुमोल अशी संधी दिली त्याबद्दल मंडळाच्या वतीने आभार मानतोय आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। त्याचप्रमाणे उत्कृष्ट साऊंड सिस्टीम त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। परत एकदा सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करतोय। धन्यवाद। ज्ञानेश्वर माऊली गुरुनानक माऊली ज्ञानेश्वर 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 गुरु ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पुंडलिका वरदे श्री